सिंधुदुर्गात निलेश राणेंचा बोलबाला। मालवणमध्ये निलेश राणेच मोठा भाऊ। नितेश राणेंना मोठा धक्का। कोकणमधील कणकवली आणि मालवण नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आमदार निलेश राणेंचा बोलबाला पाहायला मिळालाय। मालवण नगर परिषदेत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होती। मालवणमध्ये नगर परिषदेची निवडणूक आरोप प्रत्यारोपांच्या फैरीनं गाजली होती। निवडणुकीच्या काळात भाजप कार्यकर्त्यांच्या घरात स्टिंग ऑपरेशन करत एका पिशवीत पैसे असल्याचा प्रकार निलेश राणेंनी उघड केला होता। मालवणमधील या निवडणुकीत शिवसेनेच्या निलेश राणेंनी सरशी धरली। मालवणमध्ये नगर अध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी झाल्या आहेत। शिवसेना 10 जागांवर विजयी झाली आहे, तर भाजपला फक्त 5 जागा मिळाल्या आहेत। शिवसेना उभाटा 4 तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला। हा माझा विजय नसून हा पूर्ण मालवणवासियांचा विजय आहे। तसेच माझ्या कार्यकर्ते ते माझ्या ठामपणे मागे राहिलेत, म्हणून हा मी विजय मिळवू शकले। खरं तर संघर्षाची काही गरजच नव्हती। आम्ही सातत्याने सांगत होतो की संघर्ष इथे टळला जाऊ शकला असता, पण तसं काही झालं नाही आणि आज स्वबळावर आमची शिवसेना मोठ्या ताकदीने इकडे निवडून आली। आज या निमित्ताने फक्त मी एवढंच सांगू शकतो। कणकवलीत शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि इतर पक्षांनी मिळून कणकवली शहर विकास आघाडीची मोठ बांधली होती। कणकवली शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला। कणकवली नगर परिषदेत शहर विकास आघाडीचे 8 तर भाजपचे 9 नगरसेवक विजयी झाले। नगर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदेश पारकर यांनी भाजपचे समीर नलावडे यांचा पराभव केला। संदेश पारकर विजयी होताच शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। कणकवलीच्या आमच्या सगळ्या जनतेने जो विजय या ठिकाणी दाखवलेला आहे, जे काही उन्मत्तपणा जो काही चाललेला होता कणकवलीमध्ये, त्याला खऱ्या अर्थाने भालचंद्र बाबांच्या भूमीत आज तो गाडून टाकून एक नवीन कणकवली या ठिकाणी विकासाचं पर्व निर्माण करण्यासाठी निर्माण केलेलं आहे। त्यासाठी पुन्हा एकदा कणकवलीकरांना मी जाहीर त्यांचे आभार मानतो। भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे। जरी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून तिकडे लढलो असलो तरी आमची बीजेपीची तिकडची सीट, नितेश राणेंची ती त्या भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत, तर मला त्या विषयावर आता सध्या काहीच बोलायचं नाहीये। जसं मी तुम्हाला सांगितलं की आनंद मालवणबद्दल 100% आहे, पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील आहे। निलेश राणे साहेबांचा प्रभाव आहे। त्यांनी इथे येऊन जो काही प्रचार केला, ज्या काही सभा घेतल्या, जी काही भाषणं केली, त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने कणकवलीच्या मतदारांनी त्या दृष्टिकोनातून निश्चित विचार केला। त्याच्यामध्ये नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि मालवण नगर परिषदेची ही निवडणूक राज्यभरात गाजली होती। भाजप विरुद्ध शिवसेना अशा लढतीत आमदार निलेश राणेंनी सरशी साधल्याचं पाहायला मिळतंय। उदय जाधवसह नरेश बोबाटे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।